नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण केलेल्या आतापर्यंतच्या सपोर्ट बद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपला सपोर्ट असतो किंवा आपल्या चांगल्या कमेंट्स वाचायला मिळतात, त्याने आणखी स्फूर्ती मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपला तो असाच राहू द्या. हा जो व्हिडिओ आज मी करतोय त्यामध्ये आपल्याला कशेडी घाटापर्यंत जायचं. कशेडी टनेल मध्ये, कशेडी टनेल मध्ये काहीतरी पुन्हा गळती झाली होती असं ऐकलं होतं. आता ते बघूया आपण. आणि येताना कशेडी घाटात न यायचं. तो बिचारा आपली वाट बघतोय, आता कोणच नाही त्याच्या वाटेला. मला जरा त्या जुन्या आठवणी पुन्हा तिथे जाऊन उजागर करायचे. येताना उतरताना मी कशेडी घाटात येणार आणि मध्ये तो फुटलेला असेल, खड्डे पडलेले असतील, त्या घाटातनं मी आज येणार आहे. घाटातून जायचं ठरवलं. जाताना टनेल मधनं जाऊ आणि येताना घाटात नाही. अजून काही वर्षांनी तो घाट तर पूर्ण बोका होऊन तसाच पडून राहणार आहे. म्हणजे त्या रस्त्याकडे पण कोण बघणार नाही. त्याची दुरुस्ती होईल याची शंका वाटते आता मला. त्यामुळे पूर्ण दुर्लक्षित असा तो घाट होणार आहे. एकेकाळी याच घाटाने आपल्याला मस्त निसर्ग पण दाखवला, वळणाच्या रस्त्यात जाण्याचा एक चांगला अनुभव दिला. आणि सगळ्यात महत्वाचं, पायथ्यापासून वर घाट माथ्याला जाण्यासाठी तो एकमेव मार्ग होता. तो आज आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करून मला सांगा. चला तर या प्रवासाला आपण सुरुवात करूया. उधळे खुर्द हा काय पूर्वीचा बस स्टॉप नव्हता. म्हणजे फास्ट एक्सप्रेस बसेस म्हणतो आपण, त्याचा तर काय स्टॉप नव्हता. बस मधला हा बोर्ड दिसायचा. आता आपण संपूर्ण रोड साइडला एवढी हॉटेल्स दिसतात झालेली, बापरे बाप. अंतरावरती हॉटेल्स आहेत. स्वयंसिद्ध मराठमोळ मॉल, उधळे पाष्टेवाडी. 4 घरं झाली की वाडी तयार होईल. समोरचं वातावरण बघा, आल्हाददायक. पोर्ट्रेट, जसं एक चित्रकार ब्रश मधून रंगांची उधळण करतो आणि एक चित्र तयार करतो, तसं आता वाटतंय. मस्त पोर्ट्रेट दिसतंय. या रिक्षा बघा, यांची हुड बघा, त्याची मागणं खाली गेल्यासारखी वाटते. जी हुड आहे ती खाली सरकवलेली, ते वरती असा थोडा उंचवटा करून पाठीमागणं त्याला खाली आणलं. त्याच्यामुळे ती विचित्र वाटतात. ती मागणं खाली बसल्यासारखी वाटते रिक्षा. रिक्षा आहे व्यवस्थित, त्याला काय प्रॉब्लेम नाही. नातूनगर मोहल्ला. खरं नातूनगर गाव आलंय. नातूनगरला धरण पण आहे. इथे आलं नातूनगर. धरण आतमध्ये डावीकडे आहे. कधी गेलेलो नाही त्या धरणावर. धरणावर वरती जायला देतात की नाही पण मला माहिती नाही. गर्दी का झाली अशीच. नातूनगर नंतर आलं खवटी गाव. खवटी रेल्वे स्टेशन. माझ्या उजव्यात आलंय रेल्वे स्टेशन. छोट्या लोकवस्ती असलेली सगळी गावं. त्यावेळेची रस्त्यात हायवेला पटकन न समजणार, दिसायचंच नाही गाव कधी आलं आणि कधी गेले. मुळात एसटीत न जाताना बाहेर तेवढं रात्र असायची, त्यामुळे काय कळायचं. मुंबईला कधी सकाळचा वगैरे असा प्रवास झाला नाही.
रात्रीची गाडी त्यांचा फार कमी. नंतर मग काय ट्रेन होती, त्याच्यामुळे ट्रेनने प्रवास सुरू झाला. ते दिवस अजून आठवतात. पहाटे 5 ची ट्रेन पॅसेंजर रत्नागिरी दादर, त्या गाडीने जायचं, ठाण्याला उतरायचं, ठाण्यात ट्रेन पकडून लॅमिंग्टन रोडला जायचं. लॅमिंग्टन रोडला खरेदी करायची, सगळं सामान टॅक्सीत भरायचं आणि यायचं कमिशनर ऑफिस जे आहे ते क्रॉफर्ड मार्केट. इथं प्रायव्हेट बसेस सगळ्या सुटायच्या. त्याच्या ऑफिस मध्ये सामान टाकलं, जाऊन आधी जेवायचं, कारण दिवसभर पोटात काही नसायचं. मग त्या बस मध्ये मस्त झोपून जायचं आणि यायचं. रत्नागिरीत सकाळी गाडी आली, परत आंघोळ बिंघोळ करून बराबर आवरावरी करून कामाला सुरुवात. असे ते गोल्डन पिरियड माझ्या आयुष्यातला होता. मस्त एन्जॉय करत घालवला. त्या उजव्या हाताला दिवाणपावटी रेल्वे स्टेशन आहे. आता रेल्वे काय माहिती नाहीये काय कळायला मला. आता आपण टनेल जवळ आलो. घाटाचा रस्ता काय केलाय आणि बंदच करून टाकला की काय नाही. आपण पुढे आलो, घाटाचा रस्ता मागे गेला. दोन्ही टनेल्स चालू आहेत, यायला आणि जायला. घाटाचं आपण मागे टनेलची लांबी वगैरे सगळं मोजलं होतं. परत आज खूप 127.8 किलोमीटर झाले तिथे. प्रत्यक्षात टनेल मध्ये गेल्यावर होते बघूया. 148 किलोमीटरला बरोबर टनेल सुरू झालं. एक वाजून 10 मिनिटं झालेली. मस्त वाटतं टनेल मधनं जाताना. इथे सुद्धा 80चं स्पीड लिमिट त्यांनी दिलेलं आहे. 80च्या स्पीडनी गाडी चालवू शकता. मागच्या वेळी एकच टनेल सुरू होतं, त्यामुळे जायला एक लेन आणि यायला एक लेन अशी सुरू होती. आता दोन्ही बाजू चालू झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला समोरनं आता कुठं ट्रॅफिक असणार नाही, कुठली गाडी समोरनं येणार. आपण आता साधारण 60चा स्पीड ठेवलाय. 60च्या स्पीडने आपण जातो. फक्त 2 व्हीलर्स पण असणार आहेत टनेल मध्ये, त्यांची काळजी घ्या. ते आता मध्ये मध्ये ते पाणी तुम्हाला दिसतंय, ते गळतीचं पाणी, ते वरून गळत होतं. आता पाऊस थांबलाय, पण असं परवा पण मी ऐकलं की पावसात भरपूर पाणी गळतंय. ते बघा, काय स्पॉट असेल ना तिथे वरून गळतीये. डोंगरातलं पाणी सगळं गळतंय. बघा, इथे सुद्धा भरपूर गळतीये. उजेड दिसायला लागला. आपण डोंगराच्या वर आलो. चा साधारण स्पीड आपण ठेवला होता. बरोबर 150 रीडिंग आलं, म्हणजे बरोबर 2 किलोमीटरचा बोगदा. आणि आपल्याला लागली बरोबर 2 मिनिट. 2 मिनिटात आपण घाटात वर आलो. असेच आपण जाऊया थोडं पुढे आणि मग हा व्हिडिओ रिटर्नचा एक मी करेन. कधी घाटाचा रस्ता चालू आहे का बघूया. तिकडनं आपल्याला घाटातून खाली उतरता येते का बघूया. बाहेर पडताना तिकडनं बाहेर
डाव्या हाताला कशेडी घाट. थोडं पुढे गेलं तर घाटाचा रस्ता आपल्याला येऊन मिळेल. तर इथे डाव्या हाताला कुठेतरी तो वर्ण रस्ता येतो खाली. कुठे गेला काय समजतच नाही. कोंढवी दत्तवाडी. हे सगळं ठीक आहे, पण मी जे शोधलं ते मला अजून दिसत नाही. मठाकडे कशेडी बंगला आता इथे बोर्ड दिसला. इथून कुठे करायचा बघा. हा समोर गेला टनेलकडे. हा उजवा रस्ता आपला जुना घाटाचा रस्ता मठाकडे. इथून आता जुना घाट सुरू झाला. 165.8 किलोमीटर, 1:33. रस्त्याची इथे कंडिशन ओके आहे. जरा जुन्या रस्त्यावर आलो आहे. जे टपर दिसत होते ते खालून मला वर दिसत. साधारण अंदाज होता तिथं आपल्याला जाता येईल. हा बघा, इथं पूर्वी खाली जायला रस्ता होता. सॉरी, मागचा तो रस्ता इथे खचलंय वाटतं, त्याच्यामुळे बंद केला अर्धा भाग. असो, हा पूर्ण व्हिडिओ पण करूया. त्यामुळे मगाचा जातानाचा व्हिडिओ आणि आता परत खाली उतरतानाचा दोन आपले पूर्ण व्हिडिओ असते. किती वेळ लागतोय तो पण आता आपल्याला इथे बघता येईल. एक झालं की ट्रॅफिक आता इथे काहीच नसणार आहे. फार इथेच माझ्यासारखे हौशे गावशे कोण असतील तर त्या रूटनी येत असतील वर त्या घाटाला भेट देण्यासाठी म्हणून. बाकी ट्रॅफिक नसल्यामुळे स्लो जायला लागतंय. ट्रॅफिक ब्लॉक होतोय. त्या भानगडी इथे असणार नाही. तर रस्ता इथे चांगला आहे, तसंच पुढे पण असेल अशी अपेक्षा. विशेषतः मुख्य घाट जो आहे त्या घाटाचा रस्ता नुसता कायम फुटलेला आणि मोठे मोठे खड्डे पडलेला रस्ता असायचा. इकडच्या बाजूची जी गावं आहेत सगळी, त्या गावांना हा रस्ता चालू ठेवायला लागणार त्यांना. किंवा स्वामी समर्थांचा जो मठ आहे तिथे, त्या मठात वगैरे त्याच रस्त्याने जावं लागणार. खालून सुद्धा वर येताना तिकडे यावं लागेल. मठाच्या इथनच मग तो पूर्ण मुख्य घाट खाली सुरू होतो. मठ उजव्या हाताला वरती आहे. कामं चालू आहेत. आता कसली कामं करतायत स्पॉट फुटलेले. हा रस्ता नवीन कधी केलाय अंदाज नाही मला, पण माझ्या मते अलीकडेच केलेला असणार आहे. तर एवढा चांगल्या क्वालिटीचा रस्ता राहणं शक्यच नाही. पण टनेल मधनं आणि आता ह्या रस्त्यावर इथं किती फिरायला मस्त वाटतं बघा. सगळीकडे मस्त दाट झाडी झाली, गर्द हिरवीगार झाडी. आता रस्त्यावर ट्रॅफिक नसल्यामुळे रस्त्यावर सगळा पालापाचोळा पण आलाय त्याचा.
पूर्वी कसं गाड्यांची वाहतूक असल्यामुळे, रहदारी असल्यामुळे पानं सगळी बाजूला फेकली जायची. त्या रस्त्यावर मस्त पानांचा सडा आहे. त्याच्यात अशी मराठी सुमधुर गाणी ऐकत आपल्याला जातोय आपण. जरा वडापाव हवा होता खायला, चुकलं माझं. एखादा वडापाव घ्यायला हवा होता. असा एक गरमागरम तोंड भाजणारा वडा आणि त्याच्यासोबत ती तळलेली मिरची, जिभेला जे चटके बसतात, त्याच्यासोबत गरम गरम चहा, जर कॉम्बिनेशन असतील तर 5 स्टारचं हॉटेलचं जेवण पण झग मार. आज मी बडबड करत आरामात गाडी चालवतोय, पण तो काळ मला अजून आठवतो ज्याला या रस्त्यांना सगळे खड्डे असायचे, फुटलेला रस्ता, आणि त्याच्यात सगळं ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं. रस्त्यावरून मस्त असे वाफारे निघतायत. वाफाऱ्याचा अर्थ ते धुकं आहे, सगळं धुकं येते बाहेर रस्त्यावर. आता परत बारीक पाऊस शिंतोडायला सुरुवात झाली. आज मनाला अतिशय आनंद होतोय की मी एकटाच गाडी चालवतोय, कोण नाही रस्त्यावर, काळा कुत्रा नाही रस्त्यावरती. साईडने काहीतरी उकरा चाललेली त्यांची, ट्रॅफिक नाही, काय नाही, काय नाही. काय तर म्हणतात परमेश्वराला धाव. प्रतापगड दर्शन होतं. समोर फक्त क्लिअर वातावरण लागतं, ढगाळ असं तर नाही दिसत. प्रतापगडाचा थोडासा बाहेर आलेला टोकाचा भाग वगैरे बघताय. त्यामुळे आज राजेशाही थाटात चाललोय. गाडी रस्त्याच्या मधोमध ठेवली, मस्त मस्त गाडी ऐकत चाललोय. माझ्या तू येशील का, माझ्या तू येशील का, संगतीन तुझ्या येणार, तुझ्या येणार. बोर्ड दिसायला लागले. महामार्ग पोलीस, शहर पोलीस, टांग टिंग टिंग टुंग, आणि आपण घाट माथ्यावर आलो. त्याचा सगळं ओसाड पडलं बघा. खेड 24 वरती दिसतोय हा स्वामी समर्थांचा मठ. हा मुख्य घाट इथे सुरू झाला. वळणांचा फुटलेला असायचा. आता बघूया बिचारा कसा सुनसान झालाय बघ, कोण नाही त्याच्याकडे बघायला. आपल्याला हौस म्हणून आपण कडनं गाडी घातली. रस्ता सगळा खराबच दिसतोय. पुढे तर खूपच वाईट अवस्था असणार आहे या रस्त्याची, कारण त्या ट्रॅफिकच काय नाही म्हणणार, कोण इकडे आता बघायला येणार आहे.
पूर्ण फुटलेला रस्ता. दरडी कोसळायच्या सगळं बघा कसं लगेच फरक पडतो. रस्त्यावरती माती आले, गोंडे आले. एकेकाळी या रस्त्यावर लोक ओरडायचे, शिव्या घालायचे, फुटका रस्ता म्हणून. तोच रस्ता असा बोका सुनसान पडलेला आहे. सगळे बघा इकडे माती रस्त्यावर वाहून आली. अशा वळणामध्ये वाहन वाकडी करून बघायला लागायचं समोर त्या वाहन वगैरे येत नाही. बापरे, सगळा रस्ता एकत्र गोळा झाले तिथे. झाडं कोसळली, माती सगळी रस्त्यावर आली. आता फक्त प्रश्न एवढा आहे, पुढे बाहेर पडताना तिथं रस्ता ठेवलेले की नाही, तिथे गोंधळ व्हायचा. त्याची काही गॅरंटी नाही. पुन्हा मार्ग बंद करून सगळं बंद करून टाकलेलं असायचं. इकडे दरडी आल्यात खाली. तिथे चौकशी करायला हवी होती, पण त्याची गाडी आणली खाली. असो, काय असेल ते असेल, बघू. एकेकाळचा उंच डोंगर, मोठाच्या मोठा. इथे डाव्या हाताला धबधबा आहे. कोण त्याचं सौंदर्य बघायला नाही. टनेल मध्ये घुसणार, 2 मिनिटात बाहेर पडतो. ठीक आहे, रस्ता एकदमच खराब नाही, ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. काय मंदिर आहे इथे, आता काय कोण त्याची देखभाल करणार आहे कोणाच. आणि कशेडी घाट मोडका झाला असं आपण म्हणू शकतो का. बिचाऱ्याकडे बघायला आता कोणीही नाही. एक काळ सगळ्यांची सेवा करून करून थकला आणि आता रिटायर झाला. अजून 2-4 वर्षांनी या रूटात मी गाडी पण घालू शकत नाही. जर डागडुजी केली नाही या रस्त्याची तर मधल्या छोट्याशा वाड्या आहेत, त्याच्या रस्ता मातूर ठेवायला लागणार त्यांना. बऱ्याच वेळानंतर एक बाईक वरनं जाताना दिसली. थोडाची बंद होण्याचं लक्षण, तो पण आपल्याबद्दल तसंच म्हणत असेल.
त्या मनात म्हणत असेल कोण खुळ येड इकडनं आणली गाडी, त्याला काय माहित. जुन्या वस्तू, जुन्या वास्तू, जुने विचार जपणारा एक माणूस गाडी चालवत चालला आहे. खाली ते खरं गाव आहे, कशेडी गाव. तिथून खाली कमान होती गुजरात. रात्रीच्या वेळी वगैरे इकडनं शक्यतो येण्याचं धाडस करू नका. आता अगदी लोंदी झालाय रस्ता. कोण म्हणजे कोण नाही, म्हणजे इन केस काय समजा दुर्दैवाने गाडीचा प्रॉब्लेम झाला, काय झालं तर इथे कसलीही मदत मिळणार नाही तुम्हाला. आणि मोबाईल रेंज अजिबात नाहीये. मला तर आता जिओला अजिबात नाहीये, एअरटेलला आहे. तसा विचार पण करणार नाही. माझ्यासारखा कोणतरी एखादा येडाखुळा असेल अटकळ तर तो या रस्त्याने गाडी घालणार. रात्रीचा इकडनं येणार नाही. जराशी वर खाली झालेला रस्ता. रस्त्याची डागडुजी जर नाही झाली, हा रस्ता अजून 1 वर्ष टिकेल. त्यावरची इथे विगुरं असतील, विगुरं. अरे वा, रिक्षावाला पण आला कुठून, लिटीवाडी कशेडी आला बाहेर. आता आपण रॉंग साईडला वगैरे बिनधास्त जाऊ शकतो. कोण नाही आपल्या मनाचे राजे आपणच. जर आता ट्रॅफिक याच रोड सुरू असत आणि पावसात या रस्त्याची काय कंडिशन असते, नुसतं नजरेसमोर चित्र आणा. त्या मानानं आता आपण बऱ्यापैकी सुखाने आलो, सुखाने बाहेर पडतो. हे उजव्या हाताला बघा, झाडाखाली एक टपर दिसते. इथे एसटी ची चौकी होती. रात्रीच्या ज्या बसेस जायच्या त्या ड्रायव्हरचे जे चेकिंग व्हायचं, नुसता पिंजरा राहिलाय. त्या ड्रायव्हरचं तिथे अल्कोहोल चेकिंग व्हायचं. अल्कोहोल घेतलंय म्हणजे दारू वगैरे प्यायले का वगैरे ते चेक व्हायचं. मग तिथं बसेस पुढे जायच्या. तर अशा पद्धतीने आपण कशेडी घाट उतरून खाली आलो. इथून आता उजवीकडे गेलो आपल्या मेन रोडला म्हणजेच हायवेला आपण भेट देणार आहोत. समोर हायवे, हॉटेल अनुसया त्या ठिकाणी आपण आलो. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला, नाही आवडला, कंटाळा आला, काय असेल ते कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ साठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आपला सपोर्ट भविष्यात असाच राहील आशा बाळगतो. हा व्हिडिओ इथे थांबवतो. धन्यवाद.